राधे राधे. आजचा विषय थोडा गंभीरच आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे काही कळत नाहीये. एकीकडं स्त्री ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे असं म्हणतात, आणि आपल्या लाडक्या भावाचं राज्य असताना त्या भावाच्या राज्यामध्ये बहीण सुरक्षित नाही आहे, ती छोटी मुलगी सुरक्षित नाही आहे. तर अशा या सगळ्या घटना घडत आहेत आणि समाज इतकं म्हणजे असं शांत बसतोय, किंवा समाजामध्ये काय चाललंय हे कळणं जरा कठीण झालेलं आहे. समाजामध्ये प्रत्येक जण आपापल्या पुरतंच विचार करते असं मला जाणवते, कारण त्यांच्या मनामध्ये राष्ट्राची देशाविषयी प्रेमाची भावना तर आहे, पण त्याच्यासोबतच स्वार्थाची भावनाही जास्त आहे असं वाटतं. कारण देशहित आणि राष्ट्रहित याच्याही पलीकडे स्वार्थहित झालेलं आहे. स्वार्थहितासाठी लोक म्हणजे एखाद्यावर अन्याय झाला किंवा होत असला तरी शांत बसतात, म्हणजे त्याच्याविषयी विरुद्ध आवाज उठवत नाहीत. आणि काही ठिकाणी तर अशा काही घटना घडतात, रस्त्यावर ॲक्सिडेंट होतात, तर त्या ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी त्या व्यक्तीला मदत करण्याच्या ऐवजी लोक तिथं व्हिडिओ काढायला लागतात. तर अशा या घटना आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. देशात तर घडतच असतील म्हणा, पण आता देश पातळीवर बोलण्यापेक्षा राष्ट्र पातळीवर किंवा राज्य पातळीवर बोललेलंच योग्य राहील असं मला वाटतं. कारण मीही एवढी मोठी नाही आहे की आणि किंवा तज्ज्ञ नाही आहे की इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायला, पण जे दिसतं ते तरी डोळे झाकून म्हणजे डोळे उघडे ठेवूनही पाहत नाही असाच अर्थ होतो. म्हणून मला एकच म्हणायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे. तर महाराष्ट्रातली जी लाडकी बहीण आहे ती काय केवळ मुख्यमंत्र्याकडून मिळणारं मानधन स्वीकारण्यासाठीच आहे का? आणि तिला मुख्यमंत्र्याचं मानधन जे आहे हे लाडक्या बहिणीला सुरक्षित करू शकतं का? करू शकत नाही. तर माझं एकच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना की बाबा तुम्ही लाडकी बहीण योजना जी चालवत आहात ना ती चालवा, पण लाडकी बहीण योजना चालवताना त्या लाडकीची काळजी घ्या आणि तिला सुरक्षित ठेवा. म्हणजे 1500 रुपयानं ती सुरक्षित होईल असं मला वाटत नाही आहे. तर तुम्ही 1500 रुपये नाही दिले तरी चालेल, पण तुमची बहीण मुलगी ही सुरक्षित राहिली पाहिजे असं मला वाटतं. तर आता मला सांगा की आपल्या राज्यामध्ये या महिना 2 महिन्यामध्ये कितीतरी घटना घडून गेलेल्या आहेत. किती बऱ्याच विवाहितांना कोणी आत्महत्या केली, तर कोणाला म्हणजे फाशी दिली गेली, कोणाला म्हणजे टॉर्चर करून मारलं गेलं, अशा सगळ्या घटना घडलेल्या आहेत. आता एक डॉक्टर गर्जे नावाची मुलगी, तिने पण आता आत्महत्या केली म्हणतात कोणी, म्हणजे काही त्यांच्या घरातले वाद विवाद, हत्या आत्महत्या या सगळ्या गोष्टी म्हणजे तपासाच्या पलीकडच्या आहेत. पण का घडत आहेत याचा विचार करायला पाहिजे, आणि आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे असं मला वाटतं. आणि कायद्याचा धाक असला पाहिजे लोकांवर. कायद्याचा धाक असा हा आहे असं मला तरी एवढं वाटत नाही. काही लोकच कायद्याच्या धाकात वावरतात आणि काही लोक कायद्याला अगदी खिशामध्ये ठेवल्यासारखे वागतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा सरकारनं अभ्यास करायला पाहिजे, आणि अभ्यास करून या अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना म्हणजे थोडंसं आळा बसेल असे काहीतरी केलं पाहिजे. आणि पोलिसांच्या विषयी आदराची भावना जनतेमध्ये निर्माण झाली पाहिजे. पोलिसांवर विश्वास म्हणजे बसेल असे कार्य पोलिसांकडून किंवा पोलीस डिपार्टमेंटकडून घडायला पाहिजेत. एखादा व्यक्ती गुन्हा नोंदवायला गेला तर तिथं गुन्हेगाराला भीती वाटत नाही, पण त्या गुन्हा नोंदवणाऱ्याला जास्त भीती वाटते. असे प्रकरणं होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि हे काही खोटं नाही आहे, खरंच आहे. गुन्हेगाराला भीती वाटत नाही, पण गुन्हा नोंदवणाऱ्याला जास्त भीती वाटते. कारण गेल्याच्यानंतर काय प्रश्न विचारतील, कुठले प्रश्न विचारतील, उलट तपासणी होईल आणि त्याच्यामध्ये आपणच अडकू, या भीतीनं ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे अशी लोक गुन्हा न नोंदवता शांतपणे बसून राहतात आणि झालेला अन्याय अगदी निमूटपणे गिळून बसतात. तर असे प्रकरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. आता मला सांगा, संपदा मुंडे नावाची जी मुलगी होती डॉक्टर, ती MBBS झालेली होती आणि एमओसिप करत होती ती.
आणि एमोशिप करत असताना ती पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट देत होती किंवा पोस्टमॉर्टम करत होती. या सगळ्या गोष्टी करणारी जी महिला डॉक्टर होती ती काय इतकी काय अशी म्हणजे भेकड असेल का की आत्महत्या करण्यासारखी? तर तिला कितीतरी त्रास झालेला असेल, किती टॉर्चर केलं असेल आणि त्याच्यानंतरच तिने आत्महत्या केली असेल. आत्महत्या करणं हा कुठला पर्याय आहे? आत्महत्या कधी करतो व्यक्ती? तर ज्या वेळेला असह्य होतो माणूस तेव्हाच आत्महत्या करतो. तर जर आपल्याला समजा की आपण ते सहन करू शकता, आपण त्याचा प्रतिकार करू शकता, तिथपर्यंत व्यक्ती सहन करतो. कुठलीही गोष्ट असो, घरातली जेही काही छोटे मोठे जरी हिंसा होतात, नवरा बायकोला मारतो किंवा त्रास देतो, ही आपल्या घरामध्ये ती स्त्री किती दिवस सहन करते? करेपर्यंत सहन करते. एखाद्या दिवशी ती काय करते, एकतर स्वतः संपते किंवा दुसऱ्याला संपवून टाकते. असं काहीतरी करते, दोन्हीपैकी एक काहीतरी होतं. तर अशा वेळेला त्या संपदा मुंडेनं मला वाटतं आत्महत्या केली असेल किंवा तिचं काय झालं माहिती नाही, अजून तपास तिचं चालूच आहे. तर अशा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि मुलगी सुरक्षित नाही, बहीण सुरक्षित नाही. तर आणि समाजामध्ये पण काही जातीयवाद पण चालू आहे. तर जातीयवादाविषयी मी काही जास्त बोलत नाही, कारण मी त्याच्यात म्हणजे एवढं काही तज्ज्ञ नाही आहे, मला ते माहिती काही नाही आहे. आपल्या इथं आता एक प्रकरण घडलेलं आहे तसंच काहीतरी सैराटसारखी म्हणजे घटना घडलेली आहे. तर कसं आहे, जातीयवाद आणि प्रेम प्रकरण ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण आता मुलींनी पण विचार करायला पाहिजे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, एवढं शिक्षण दिलेलं आहे आणि एवढं शिक्षण दिल्याच्या नंतर आपण आपल्या आईवडिलांचा विचार करून, कुटुंबियाचा विचार करून तरी काही काही निर्णय घ्यायला पाहिजे. आता संपदा मुंडेनं असा निर्णय घ्यायला नाही पाहिजे होता, कारण ती गरिबीतून वर आलेली होती, तिचे आईवडील गरीब होते. मग आईवडिलांना तिला शिकवण्यासाठी किती त्रास झाला असेल, किती यातना झाल्या असतील, काय स्वप्न असतील त्यांची. तिची तर स्वप्न धुळीला मिळालीच आहेत, पण आईवडिलांची स्वप्न पण आता धुळीलाच मिळाल्यासारखी आहेत. आईवडील म्हणजे आता त्यांच्या घरातली पहिली मुलगी जे अगदी गरीब आहेत आणि पहिली मुलगी डॉक्टर झालेली आहे, म्हणजे त्यांचा आनंद गगनात न मावणारा होता. कारण प्रत्येक आईवडिलांना आपली मुलं सक्सेस झालेली पाहून खूप आनंद होतो. कारण त्यांचं आईवडिलांचं जगच मुलं असतात. मग आईवडिलांचं जग मुलं असतात, तर आपली मुलं जेव्हा उंच शिखरावर जातात तेव्हा खूप आनंद होतो. पण त्या शिखरावर सुरक्षित आहेत का हे बी पाहणं गरजेचं आहे. उंच शिखरावर जेव्हा कुणीही जातं तेव्हा तिथं खूप म्हणजे मोठा धोका असतो. आणि कसं असतंय, उंच शिखरावर पाय रोवून थांबणं हे सुद्धा तितकंच कठीण आहे. अगदी तसंच संपदा मुंडेचं झालं. उंच शिखरावर गेली पण तिला तिथं पाय रोवून थांबता आलं नाही किंवा तिथल्या परिस्थितीशी तिला सामना करता आलं नाही, तिला झेपलं नाही, इतकं तिला टॉर्चर केलं गेलं आणि ती आत्महत्या केली. तर अशा घटना घडायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं महिला ही मला तरी सुरक्षित वाटत नाही आहे आपल्या राज्यामध्ये. तर लाडकी बहीण योजना बंद झाली तरी चालेल, पण लाडकी बहीण सुरक्षित राहिली पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी? तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण काय की माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर मला हे आणखी एक सांगायचं आहे की लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची जरी असली तरी तुमची मुलगी आहे, आई आहे, बहीण आहे आणि तुमच्या घरातली ती व्यक्ती आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मुलीची काळजी घ्या, बहिणीची काळजी घ्या आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. त्यांना म्हणजे कसं आहे की ते वेगळ्या म्हणजे असं काही विचार करू नये किंवा असे काही प्रकरणं घडू नये जे सैराटसारखे आता घडलेलं आहे नांदेड शहरामध्ये. तर तसे प्रकरण घडू देऊ नये असं मला वाटते. आणि मुलींनी खरंच विचार करायला पाहिजे की आपले आईवडील लहानाचे मोठे करतात, आपल्याविषयी त्यांच्या मनात काय वाईट भावना थोडीच असणार आहे. त्यांनाही आपल्या मुलाबाळांचं चांगलंच व्हावं वाटतं. आणि कसं आहे, आता ते तिथलं काय प्रकरण आहे ते माहिती नाही, पण प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपली मुलगी एका सुशिक्षित, सुसंस्कृत अशा चांगल्या घरात जावी आणि तिचं लग्न चांगल्या व्यक्तीशी व्हावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. तर मुलींनी एकच सांगायचं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टींनी विचार करा. तुम्ही स्वतःचा विचार
च्या अगोदर आपल्या आईवडिलांचा विचार करा आणि मगच कुठलेही निर्णय घ्या. आणि कसं आहे, 18 ते 20 वर्ष किंवा 16 ते 20-21 वर्षापर्यंतचं जे वय असतं हे अल्लड असतं, कळत नसतं, भरकटलेलं असतं आणि त्या वयामध्ये माणसाला निर्णय घ्यायची क्षमता नसते. तर अशा वेळेला मुलींनी स्वतः निर्णय घेऊ नये असे काहीही. तर आणि कसं असतं की 20 वर्षाच्या नंतर मॅच्युरिटी असते. 20 म्हणजे तुम्हाला जरी समजा प्रेम जरी झालं तरी तुम्ही काही वर्ष विचार करा, आपण जे करताय ते योग्य आहे का, आणि सगळी पार्श्वभूमी तपासून आणि आपण चूक तर करत नाही का याचा विचार करून निर्णय घ्या. म्हणजे कसं आहे की कुणालाही त्रास होणार नाही, ना मुलींना होणार नाही, ना आईवडिलांना होणार नाही किंवा त्या मुलाच्या घरच्या लोकांनाही होणार नाही आणि कुणीही दुःखी होणार नाही याचा विचार करून निर्णय घ्या असं मला वाटते. तर एकच सांगणं आहे की स्वतः सुरक्षित राहा, स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा, स्वतःच्या राज्याला ठेवा आणि स्वतःच्या देशाला सुरक्षित ठेवा. हेच मला म्हणायचं आहे. एक जरी व्यक्ती दुःखी झाली तरी घरातले सर्व लोक जसं दुःखी होतात, तसंच एक घर जर दुःखी झालं तर पूर्ण गाव दुःखी होतं, तालुका, जिल्हा, असं हे सगळ्या गोष्टीवर परिणाम होत जातं. कुठल्याही एका व्यक्तीला जो काही त्रास होतो ना, त्या त्रासाचा सगळ्यांनाच म्हणजे त्रास होतो. असं नाही की ज्याला त्रास झाला त्यालाच त्रास होतो असं नाही आहे. प्रत्येकजण एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे. कुठंतरी आपण कोणत्या ना कोणत्या संबंधातून आपण जोडलेले असतो, भावनिक किंवा नातेवाईक म्हणून म्हणा किंवा शेजारी म्हणा, मित्र म्हणा. अगदी कोणी नाही म्हणलं तरी आपण देशवासी म्हणून का होत नाही, आपण त्यांच्याशी जोडलेले असतो. त्यामुळं आज आपल्या जिल्ह्याचं नाव खराब झालं तर आपण जर समजा आपण नांदेड जिल्ह्यातले आहेत आणि आपण कुठेतरी कुठल्यातरी दुसऱ्या राज्यात गेल्या, मग तिथं आपल्याला विचारलं तर आप कहाँ से है? हम महाराष्ट्र से. अरे आपके महाराष्ट्र में ऐसा होता है असं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काहीच वाटणार नाही का? त्याचा परिणाम तुमच्यावर होणारच नाही का? तर निश्चितच होईल. त्यामुळं तुमच्यावर वाईट परिणाम होणार नाही किंवा तुम्हाला कोणाच्या समोर असं मान खाली घालावं लागणार नाही. अशा गोष्टी तुमच्या आसपास घडत असतील तर रोकायला काही हरकत नाही आणि समजून सांगायलाही काही हरकत नाही. तर कसं आहे, तर कुठलीही गोष्ट आपल्या पायाला जर जखम झाली, आपल्या पायाला ठेच लागली तर लगेच आपल्या मेंदूला कळतं की अरे बाबा, आपल्या शरीराच्या कुठल्या तरी भागाला जखम झालेली आहे, तिला वेदना झालेल्या आहेत. ही गोष्ट मेंदूला जशी समजते तसंच आहे आपल्या गावात कोणाला तरी काहीतरी झालं का आपल्या जिल्ह्याला समजतं, राज्याला समजतं आणि देशाला समजतं, असं आहे. तर आपल्याला सुरक्षित ठेवा, म्हणजे सुरुवात आपल्यापासून करा आणि सगळ्यांना सुरक्षित आणि सुखी राहतील याची काळजी घ्या. आणि मुलींची समजूत काढत जा आणि मुलींना जर काही त्रास होत असेल तर मुलींनी आपल्या घरी सांगायचं. मुलींना कसं असतं, कॉलेजमध्ये जातात तिथं कोणी काही बोललं, कोणी पाठलाग केला, अशा काही गोष्टी जर घडल्या तर लगेच म्हणजे पालकांना सांगायचं. पालकांनी आपल्या जबाबदारीवर किंवा आपल्या परीनं त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करायचा. समजवण्याचा प्रयत्न करूनही ती व्यक्ती समजली नाही तर मात्र कंप्लेंट करायला काही हरकत नाही आणि होईल तितकं वैयक्तिक पातळीवर समजून सांगायला पाहिजे असं मला वाटतं. तर लाडक्या बहिणीची, लाडक्या मुलीची सर्वांची काळजी घ्या. मुलगी सुरक्षित असेल तरच आपलं भविष्य सुरक्षित आहे आणि आपण सुरक्षित तर समाज सुरक्षित, असा विचार करून तुम्ही सर्वांची काळजी घ्या. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.